नमस्कार, मी डॉक्टर अविनाश शिंदे, रेस डायरेक्टर JBG सातारा हिल हाफ मॅरेथॉन 2025। रजिस्ट्रेशनची म्हणजे मॅरेथॉनची पहिली प्रक्रिया सुरू होते ते रजिस्ट्रेशनपासून सुरू होते आणि मला आनंद होतोय की सातारा हिल हाफ मॅरेथॉननं यावर्षी स्वतःचा हा रजिस्ट्रेशन प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे आणि संपूर्ण जगभरामध्ये फारच बोटावर मोजण्या इतक्या काही रेसेस आहेत की ज्यांचा स्वतःचा रजिस्ट्रेशन प्लॅटफॉर्म आहे आणि सातारा हिल हाफ मॅरेथॉन ही आता त्यात एक गणली जाणारी मॅरेथॉन आहे। तर रजिस्ट्रेशन प्लॅटफॉर्ममध्ये जे काही रजिस्ट्रेशन आपले सुरू होतात हे आपण एप्रिल महिन्यापासून सुरू करतो आणि ते 2 स्टेपमध्ये असतात आणि हे रजिस्ट्रेशन आपले एक अर्ध्या तासात फुल होतात। त्यानंतर पुढची स्टेप येते ती तुमच्या एक्सपोबद्दलची येते की एक्सपो हा आपला 2 दिवस असतो। रेस डेच्या आधी 2 दिवस 12 या वर्षीचा रेस एक्सपो जो आहे तो 12 तारखेला आणि 13 तारखेला सप्टेंबरला आहे आणि रेस जी आहे ती आपली 14 सप्टेंबरला असणार आहे। ह्या वर्षीचा सगळ्यात मोठा बदल जो आहे की आतापर्यंतच्या मागील काही एडिशन्समध्ये आपण जे काही मेडल्स लोकांना देत होतो ते आपण गन टाईम प्रमाणे देत होतो आणि ह्या वर्षीचा मोठा बदल असा आहे की तो आपण आता ह्या वर्षी चिप टाईम प्रमाणे देणार आहोत। सातारा हिल हाफ मॅरेथॉन ही भारतातली एकमेव अशी मॅरेथॉन आहे की ज्याच्यामध्ये 3 प्रकारचे मेडल्स दिले जातात। बाकीच्या रेसेसमध्ये फक्त फिनिशर्स मेडल मिळतं, पण ही आपण 3 प्रकारचे मेडल आपण त्याला गोल्ड मेडल, सिल्वर मेडल आणि ब्रॉन्झ मेडल असे नावं देऊ शकतो आणि हे मेडल्स आपण त्या रनरच्या फिनिशिंग टाइम प्रमाणे देत असतो। म्हणजे 2च्या आतमध्ये आला तर त्याला आपण गोल्ड मेडल देतो, 2 ते 2.5 मध्ये आला तर त्याला आपण सिल्वर मेडल देतो आणि 2.5च्या पुढे येणाऱ्या सर्व धावकांना 4 तासापर्यंत जे कंप्लीट करतात त्यांना आपण ब्रॉन्झ मेडल देतो। तर हे मेडल्स आतापर्यंत गन टाईमनुसार आपण द्यायचो, पण त्याच्यामुळे थोडासा गोंधळ असा व्हायचा की जी रनर्स सुरुवातीचे असतात आणि शेवटचे रनर क्रॉस होईपर्यंत स्टार्ट लाईनला 10 मिनिटाचा जो काही फरक पडायचा, त्यामुळे रनर लोकांच्या मध्ये थोडीशी गडबड व्हायची, धावपळ व्हायची की ते 10 मिनिटं कव्हर करण्यासाठी त्यांना एक्सेस स्ट्रेच करावं लागायचं त्यांना। तर ती गडबड आपण आता टाळण्यासाठी चिप टाईमनुसार आपण हे मेडल्स देणार आहोत। मला असं सांगण्यात दुसरा आनंद होतोय की बाबा फॅनकोड ही जगप्रसिद्ध OTT ब्रॉडकास्टिंग मीडिया प्लॅटफॉर्म आहे आणि आपण प्रथमच यावर्षी फॅनकोड ह्या OTT प्लॅटफॉर्मवरती आपलं सकाळी 5:30 वाजल्यापासून ते 10 वाजेपर्यंत लाईव्ह ब्रॉडकास्टिंग करणार आहोत। इंडिया यावर्षी आपण सुरुवातीलाच इंडिया केअर्स फाउंडेशन या एका NGOच्या माध्यमातून आपण सातारा हिल मॅरेथॉनतर्फे सर्व स्कूल्सला म्हणजे जेवढे आपल्याला प्रायव्हेट असतील, थोड्याफार नगरपालिकेच्या असतील किंवा जिल्हा परिषदे असतील, ह्या स्कूलच्या विद्यार्थ्यांना आपण चॅरिटीमार्फत थोडंसं खेळाचं साहित्य आपण त्यांना देतोय। धन्यवाद।